मंडळी नमस्कार, मी पूर्वा. वेलकम टू माय चॅनल देसी मोमेंट्स इन युरोप. कसे आहात सगळे? तर आता नोव्हेंबर महिना स्टार्ट झालेला आहे. तर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एंडोव्हेनमध्ये ग्लो फेस्टिवल असतो. ग्लो फेस्टिवल म्हणजे काय, तर इथं लाईटचे देखावे केले असतात, वेगवेगळे आर्ट केलेले असतात लाईटच्या स्वरूपात. तर त्याला इथे ग्लो फेस्टिवल म्हणतात आणि 8 दिवस हे ग्लो फेस्टिवल चालतं. एंडोव्हेन पूर्ण असं झगमगत असतं, जणू आपली दिवाळीच असल्यासारखं वाटतं. आणि इथे जे आर्ट आहे ते आम्ही आज बघायला जाणार आहोत. लाईट फेस्टिवल आहे ते आम्ही आज सगळी बघायला जाणार आहोत. आज दुसराच दिवस आहे, त्यामुळे बघूया आजचे या वर्षीचे इथले जे ग्लो फेस्टिवलचे आर्ट कसे आहेत, लाईट्स कसे असणार आहेत. नियाला काय घातलंय बघू डोक्यात? नियानं तिथे लाईट फेस्टिवल आहे त्याची लाईट लागते. Yeah, they're still on. Wait, I'll switch it on. It can blink. Oh. It can they slowly blink and it can stay for long time like this. Okay, this is the perfect cap for the glow festival. Yeah. ओके, तर आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. आम्ही बाहेरच डिनर करू. ग्लो फेस्टिवल मधले जे लाईटचे आर्ट आहे, जो लाईटचा शो आहे, तो मी तुमच्याबरोबर शेअर करेन. त्यामुळे हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि देसी मोमेंट्स इन युरोप या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा. सिझलिंग ब्राउनी. Oh, I really want it. I want sizzling brownie. You like brownies, right? ब्राउनी also you don't like? नको बाळा, आधी जेवायचं आहे. खूप वेळ लागतो. After the G1. पाणी दे. निया, तुझ्या हार्टबीट नुसार कलर चेंज होतोय. तुझ्या हार्टबीट नुसार कलर चेंज होतोय. चला. Oh, this is science. Yes. असं वाटतं की आता पुढे एक गणपतीचा मंडप आहे. गणपतीच्या दर्शनाला चाललं. डेकोरेशन चोरलंय. देवीचं पंडाल. मोर आहे. मोर आहे ना, आपला मोर आहे. मोर. खरंच आपल्याकडचं असल्यासारखं वाटतं. फक्त पलीकडे गणपती किंवा देवीचा स्टेज असेल असं वाटतंय. गणपतीची. एंडोव्हेन शहर हे सिटी ऑफ लाईट म्हणून ओळखलं जातं. गेले 20 वर्षे झालं, म्हणजे 2006 पासून इथे हे ग्लो फेस्टिवल होत आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा ग्लो फेस्टिवल होतो. आपल्या जत्रेतले लाईट्स कसे असतात ना, तसे लाईट्स आहेत, पण खूप सुंदर दिसायला आहे. तर या ग्लो फेस्टिवलमध्ये तुम्हाला क्रिएटिव्हिटी आणि इलेक्ट्रिसिटी याचा उत्तम संगम बघायला मिळतो. हे जे एंडोव्हेन मधलं चर्च आहे हे विदाऊट लाईट इफेक्ट्स अशा प्रकारे दिसतं. आता ग्लो फेस्टिवल मधल्या लाईट इफेक्ट्समुळे त्यांनी एकदम व्हायब्रंट कलरमध्ये इफेक्ट दिलेला आहे. वर्षानुवर्ष ऋतू बदलतात, जग बदलतं, शहर बदललं तरी हे 150 वर्ष ओल्ड कॅथेड्रल आहे. याची त्यांनी खूप छान प्रकारे जपणूक केलेली आहे. The big one blooming. Yes. Look, it's blooming. ते आपल्यावरती केक वरती असायचं कॅन्डल. म्युझिक पाहिजे. ते रोटेट होय रे. नाही
आता कुठला सीन बघायचा आहे? गणपतीचा सीन बघायला की गर्दी? तिथं सनफ्लावर. आता काय बोलली मराठीमध्ये? काय बोलली? गर्दी आहे तिथं. खूप गर्दी आहे ना? केवढी गर्दी आहे. निया हात धर, तिचा हात धर. तर दरवर्षी 7 ते 8 लाख लोक या ग्लो फेस्टिवलचा अनुभव घ्यायला येतात, पण नेदरलँडच्या दृष्टीने हा आकडा खूप मोठा आहे. हे जे लाईट आर्ट आहे याला सनफ्लॉवर फॉर व्हॅन खोग असं नाव आहे. ही जी सूर्यफुले आहेत ही अशा प्रकारे अरेंज केलेली आहेत जणू चित्रकार व्हॅन खोग यांच्या चित्रातलीच प्रतिकृती इथे उभी केली आहे. हात फिरवलं ना की म्युझिकचा आवाज येतो आतमधून. ऐकू येते म्युझिक? हात फिरवायचा आहे फक्त असं. हा, It does not sound nice with your ring. तेच ते आता काढून देत नको. मी Can I have what? नाही, एक तिचा इना याचा आहे. हे आम्ही मेलडी खातोय. नाही, निओ टॉयलेट पण ग्लो करतोय. नाही, आजकाल फोन घेऊन जातात ना म्हणून तो टॉयलेट मध्ये. फिनिक्स आहे. वेनलोच काय आहे? आयडी टॅलेंट अवॉर्ड मिळालाय. प्लास्टिक पासून बनवलंय ते. टाकाऊ पासून टिकाऊ. अँगल मधून फिनिक्स दिसतोय. इथून असं हे वाटतंय, स्कॅटर्ड वाटतंय. Fireflies. Careful, huh? Last year. Yeah. Nia, And how would they fly? जा. या ग्लो फेस्टिवलमध्ये नुसता नेदरलँड्समधील लोकच सहभागी होत नाहीत, तर जगभरातून वेगवेगळ्या देशातून लोक येऊन त्यांचे जे आर्ट आहे ते प्रदर्शित करतात. ही स्कल कलाकृती आहे, ही मेक्सिकन कलाकारांनी तयार केलेली आहे. एक रेस्ट फॉर सम टाइम. स्माइली. पण मला ते हे वाटतंय, मिनी माऊस वाटतंय, मिकी माऊस वाटतंय. ॲरो, 2 arrows. Yeah, that's what I said. आम्ही आता जे लाईट आर्ट बघायला जाणार आहोत ते अँडोव्हनच्या सिटी हॉलवरती असणार आहे. या ॲनिमेशन मध्ये त्यांनी दाखवलेलं आहे की मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करून जीवन झालेली बायोलॉजी, इव्हॉल्युशन आणि इतिहास. चला तर मग ते ॲनिमेशन बघूया आणि फील सुद्धा करूया.
या आर्टमधून मला स्वतःला मिळालेला एक संदेश आहे, तो म्हणजे तुम्ही आजूबाजूला गोष्टी ऐकता, पाहता, फील करता, कोसळता आणि पुन्हा एकदा उभं राहता. रिअली दिस आर्ट इज सिम्पली ऑसम. From here? Yeah. Laser show. There. Yes, तिथून येतोय बाळ. You are right. It's a laser show only. Light show. Minutes. निया किती नंबर आहे? Done? Over? It started? आज आपण अनुभवला एंडोवन ग्लो फेस्टिवल, जिथे इलेक्ट्रिसिटी, टेक्नॉलॉजी, क्रिएटिव्हिटी यांचा संगम दिसून येतो. हे फेस्टिवल पाहण्यासाठी ना एज मर्यादा आहे ना तिकीट्स आहेत, एकदम फ्री आहे. आम्ही तर खूप मजा केली. कलरफुल लाईट्स, इमॅजिनेशनने भरलेली ही संध्याकाळ खूप छान गेली. तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.